बंद पडल्यामुळे हॉटेल मालकांनी भाजीपाल्याची ऑर्डर 50% कमी केली आहे। त्यामुळे भाजी विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात माल पडू नये, हाच माल आता फेकून देण्याची वेळ आली आहे आणि यामुळेच पुढच्या काळात भाजीपाला उत्पादकांवरही संकट येण्याची चिन्ह आहेत। काय नेमकं मार्केटमध्ये आत्ताच्या घडीला काय परिस्थिती आहे? आत्ता मार्केटमध्ये अशी वाईट परिस्थिती आहे की एकतर नाही का शेतकऱ्यांना पावसाने झोडपलं होतं, आत्ता चिक माल चांगला व्यवस्थित सगळं यायला लागलेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आज गॅस नसल्यामुळे 50% रेस्टॉरंट जवळ आज बंद झालेली आहेत। आज आमची 50% ऑर्डर ही रेस्टॉरंटच्या असतात त्या बंद झाल्या, त्यामुळे जो नाशवंत माल आहे तो लगेच दुसऱ्या दिवशी फेकून दिला जातो, त्याचा काही उपयोग होत नाही आहे। त्यामुळे याच्यात शेतकऱ्यांचं आणि आमच्या व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये हॉटेल ही जवळजवळ 50% आज बंद झालेत। उद्या काय होईल याचं सांगू शकत नाही आहे, कारण उद्या हॉटेलवाले अजून म्हणतात की आम्ही बंदच ठेवणार, म्हणजे हे मार्केट आणि हा येणारा भाजीपाला आहे याची कशी विल्हेवाट लावायची हे कृपया सरकारनेच ठरवावं, ही विनंती आहे सरकारला। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर हॉटेल्सनी भाज्यांचा ऑर्डर 50% कमी केला आहे, त्यामुळे उत्पादकांवरही याचा परिणाम पुढच्या काळात होणार आहे। बातमी कल्याण